17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल जाहीर होणार आहे। 2008 साली मशिदी बाहेर झालेल्या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू आणि 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते। आणि या प्रकरणामध्ये भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर त्याचबरोबर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 7 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत। हाय प्रोफाईल आरोपी, बदललेल्या तपास यंत्रणा, बदललेले न्यायाधीश, फितूर झालेले महत्त्वाचे साक्षीदार या सर्व घडामोडींमुळे हा खटला सतत देशभरात चर्चेत राहिलाय। आणखी तपशील या संदर्भातले आपण बघतोय। 29 सप्टेंबर 2008 ला मालेगावातल्या मशिदी बाहेर भीषण स्फोट झाला होता। मालेगावातील बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला, 101 जण जखमी झाले। भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यातल्या प्रमुख आरोपी होत्या। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, अजय राहीरकर यांच्यावर सुद्धा या संदर्भात आरोप होते। दहशतवाद विरोधी पथकाकडून 11 जणांना अटक करण्यात आली। तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडून प्रकरणाचा तपास सुरू होता। 323 साक्षीदारांची तपासणी केली गेली। 30 साक्षीदारांचा निकालाआधीच मृत्यू झाला। हाय प्रोफाईल आरोपी, बदललेल्या तपास यंत्रणा यामुळे हा खटला सतत चर्चेत राहिला। तब्बल 17 वर्षांनी मालेगावातील बॉम्बस्फोटाचा निकाल जाहीर होणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी प्रदीप पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। प्रदीप, या संदर्भात आतापर्यंत केसमध्ये नेमकं काय काय झालेलं आहे आणि आज जो काही निकाल हाती येणार आहे त्या संदर्भात काय नेमका अंदाज बांधता येऊ शकतो? नक्कीच 29 सप्टेंबर 2008 रोजी ह्याच ठिकाणी आपण बघू शकतोय की बॉम्ब ब्लास्ट झाला होता व आपण हे बघू शकतोय की हेच ते थिएटर, तिथे जे ते छर्रेही लागले होते तिथं व जी ही जागा आहे तिथे गाडी जी होती मोटरसायकल ती पण इथं होती व त्याच नंतर आपण बघू शकतो हे परत की ह्या साईडला इकडं जी गाडी होती ती होती इथं व त्यानंतर ही ज्यांची जी गाडी होती ती प्रज्ञा सिंग, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर खटला चालू होता व त्याच पार्श्वभूमीवर आपण आज ह्या ठिकाणी आलेलो आहे व जे 6 पेक्षा जास्त मृत्युमुखी पडलेले होते व 100 पेक्षा अधिक जखमी झालेले होते व आता लोक जे महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्र व भारतचं जे लक्ष्य आहे ते आज आहे व नेमका निकाल काय लागतो तो आपण बघूया। अगदी, आणि निकाल लागल्यानंतर पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद प्रदीप दिलेल्या माहितीसाठी।